हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲटॉमिक फिजिक्स सिरीज. हे ॲटॉमिक फिजिक्सच्या सिरीजचं हे आहे आपलं लेक्चर नंबर 20. बघा, लास्ट लेक्चर नंबर 19 मध्ये आपण PYQs डिस्कस केले होते. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठपर्यंतचे, जोपर्यंत आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रा जो पार्ट डिस्कस केला त्यावर आलेले प्रिव्हियस इयरचे 2011, 12, 13, 15, 20 जेवढे काही होते तेवढे घेतले. बाकी बरोबर जे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही सेम ट्राय करायचे. या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक फिजिक्सचा जो काही आपला समोरचा पोर्शन आहे, न्यूक्लिअर नंतर न्यूक्लिअर आणि ॲटॉमिक असं दोन्हीचा कंबाईनमेंट पार्ट आहे, तो म्हणजे NMR आणि ESR. काय आहे टॉपिकचं नाव आहे NMR अँड ESR किंवा ESR लाच काय म्हणतात कधी कधी EPR. NMR आणि ESR आणि EPR आहे कन्सेप्ट, म्हणजे टॉपिक छोटे छोटे, म्हणजे आपण त्याचे जे काही ठराविक पॉइंटच डिस्कस करणार आहोत. तसं हे जो आहे NMR हा इटसेल्फ याच्यावर एक बल्क फॉर्मॅटमध्ये म्हणजे जवळपास 500 ते 600 पेजेसचं एक स्पेशल या टॉपिकवर सिम्पली फक्त बुक आहे. ESR और EPR यावर सुद्धा एक एक बुक आहेत. त्यामुळे हे जे टॉपिक्स आहे, हे टॉपिक दिसताना जरी लहान दिसले असले तरी याच्यावर म्हणजे तुम्ही जर केमिस्ट्रीमध्ये किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये, ॲटॉमिक फिजिक्समध्ये जर बघितलं तर या सिंपल दिसणाऱ्या टॉपिकवर एक एक अख्खेचे अख्खे पुस्तक आहेत. जसं कॅल्क्युलसचं एक पुस्तक आहे न्यूटननं लिहिलेलं, तसे NMR आणि ESR वर सुद्धा मोठमोठी बुक्स आहेत. त्यामधलं आपण काय करणार, जेवढा पार्ट आपल्या एक्झामसाठी रिलेव्हंट आहे तेवढाच काय करणार, डिस्कस करणार. सुरुवातीला आपण NMR आणि ESRचं तुम्हाला जो लॉंग फॉर्म आहे, NMR कशाला म्हणतात, NMR आणि ESRचा लॉंग फॉर्म लिहून घेऊ. त्यानंतर NMR आणि ESR थोडंसं जेवढं आपल्या एक्झामशी इम्पॉर्टंट आहे तेवढं आपण काय करू, डिस्कस करू. काय आहे NMR? NMR स्टँड्स फॉर न्यूक्लिअर. NMR मीन्स न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. ओके. आणि ESR म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन, सॉरी E कॅपिटल घेऊ याचा, म्हणजे तुम्हाला रिलेट करायला इझी जाईल. इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक रेझोनन्स. इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक रेझोनन्स. आणि EPR जो आहे ते EPR कशाला म्हणतात, EPR म्हणजे इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स. इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स हे जे आहे तुमचा NMR, ESR आणि EPR चे फुल फॉर्म सांगता येत नाही. याचे फुल फॉर्मवर बेस सुद्धा तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारू शकतात. सो फक्त हे जे आहेत पहिल्या लेटर्सची काय आहेत, इथं प्रोनाउन्सिएशन घेतलेलं आहे. N न्यूक्लिअरचा N, मॅग्नेटिकचा M, रेझोनन्सचा R. सो NMR. इलेक्ट्रॉनचा E, मॅग्नेटिकचा M आणि रेझोनन्सचा R. सो ESR. सिमिलरली ना EPR. ते तिन्ही काय करायचे तुम्ही, जसं आपण लेझरचं प्रोनाउन्सिएशन आता समोर बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा या लेक्चरमध्ये बघू शकतो समोर, डिपेंडिंग अपॉन द टाइम. तर हे यांचे फुल फॉर्म सुद्धा कधी कधी एक्झाम मध्ये विचारू शकतात. सो यांचे फुल फॉर्म पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्याशी रिलेटेड काही थिअरी पॉईंट्स पण लिहू आणि जे काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन्स आहेत ज्यावर बेस लास्ट 2020 मध्ये आणि प्रिसाइडिंग 2018 या 19 मध्ये क्वेश्चन आला होता, तोही आपण यामध्ये म्हणजे थिअरी मध्येच कव्हर होईल. आणि तुम्ही जर का ओल्ड क्वेश्चन बघितला तर तुम्ही तो इझिली आन्सर आउट करू शकता. पहिला पॉईंट काय या टॉपिकशी रिलेटेड, तो म्हणजे NMR आणि ESR दोन्ही काय आहेत. NMR आणि ESR हे काय आहेत, मॅग्नेटिक. पहिला पॉइंट आहे की NMR अँड ESR ऑर म्हणते मी, ऑर म्हणजे ESR आणि EPR दोन्ही एकाच फॅक्टचे दोन वेगवेगळे नाव आहेत. NMR अँड ESR और EPR हे काय आहेत तर आर द मॅग्नेटिक रेझोनन्स टेक्निक्स आहेत. या काय टेक्निक्स म्हणजे एक्सपेरिमेंट्स आहेत, सरळ सरळ टेक्निक्स. ओके. NMR आणि ESR काय आहेत, एक्सपेरिमेंटल टेक्निक्स आहेत. बट कुठल्या, मॅग्नेटिक. मॅग्नेटिक यामध्ये इन्व्हॉल्व झाला म्हणजे हे इफेक्ट्स आहेत रिलेटेड विथ मॅग्नेटिक फील्ड, असं तुम्हाला वाचल्यानंतर काय होईल, समजून येईल. ओके. सो बघा, सगळ्यात पहिलं रेझोनन्स म्हणजे काय. रेझोनन्स म्हणजे काय, तर समजा आपण काय केलं, एक प्रिसेटेड कुठल्याही एखादी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू
ही जर का आपण प्रीसेट केलेल्या किंवा प्रीसेटेड म्हणजे एखादी फिक्स असणाऱ्या व्हॅल्यू सोबत जर का मॅच करत असेल कम्प्लिटली, तर तिथे रेझोनन्स होतो. ही आयडिया रेझोनन्सची आपण आपल्या लोअर स्टँडर्ड म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा 11th-12th मध्ये बघितलेली असते. सो रेझोनन्स केव्हा होतो? तर रेझोनन्स will take place when the experimental data is matched with theoretical data, or यालाच काय म्हणू शकतो तुम्ही, or source data is matched with system data. तेव्हा काय होतं, तर रेझोनन्स हा जो फिनॉमिनन आहे किंवा रेझोनन्सचा हा जो इफेक्ट आहे तो ऑकर होतो. केव्हा? ज्यावेळेस तुमचे एक्सपेरिमेंटल डेटा म्हणजे जो तुम्ही ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय त्यामधून ऑब्झर्व होणारा डेटा हा काय करतो, थेरॉटिकली म्हणजे जो तुम्ही प्रेडिक्ट करताय त्या एक्झॅक्ट त्याच्यासोबत जर का मॅचअप करत असेल तर तिथे रेझोनन्सचा फिनॉमिनॉन टेक्स प्लेस होतो. किंवा यालाच और दुसऱ्या पद्धतीने कसं सांगू शकतो आपण, की सोर्स डेटा. सोर्स म्हणजे जो तुम्ही व्हॅरी करत आहात म्हणजे जो एक्सपेरिमेंटली मिळतोय तो जर का तुमचा सिस्टीमचा डेटा, सिस्टीम म्हणजे जो आपण त्यामध्ये ऑलरेडी सेट करून देतो त्या डेटा सोबत जर का मॅचअप करत असेल तर तिथे काय होतं, तर रेझोनन्सचा फिनॉमिनॉन टेक्स प्लेस होतो. ओके. तर बघा आता आपण काय करू, सुरुवातीला आपण ESR किंवा EPR हा थोडासा डिस्कस करू. त्याच्यामध्ये त्याच्याशी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय असते, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकली तुम्ही त्याला कसं परफॉर्म करतात वगैरे वगैरे घेऊ आणि त्यानंतर NMR डिस्कस करू. ओके. सो आपल्याला माहिती आहे काय ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं, जसं आपल्याला नील बोर्सनं सांगितलेलं आहे, की हा असतो न्यूक्लियस आणि या न्यूक्लियसच्या भोवती असे काय असतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. हे काय असतं ॲटम्स स्ट्रक्चर. ब्रॅकेटमध्ये लिहा नील्स बोहर. कारण मी हे माझ्या मनाने सांगतो का नाही, हे असं स्ट्रक्चर असतं ॲटमचं असं कोणी सांगितलेलं होतं, तर आपल्याला बोर्सने सांगितलं होतं. ओके. आणि आपण मॅग्नेटिक थिअरीमध्ये किंवा EMT मध्ये एक कन्सेप्ट शिकलेला आहे, की कुठला एखादा चार्ज पार्टिकल जर का सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्होल्यूशन करत असेल, कुठला एखादा चार्ज जर का मोशनमध्ये असेल तर तिथे काय होतं, तो करंट तयार होतो. आणि जो फॅराडेज इफेक्ट आहे, सो यामध्ये काय होतं, सगळ्यात पहिलं बघा, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड न्यूक्लियस, हे आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड न्यूक्लियस या सिस्टीमसाठी. त्यानंतर चार्ज इन मोशन प्रोड्यूस करंट. हेही आपल्याला माहिती आहे. आणि व्हॅरिंग करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. सॉरी, फील्डचं स्पेलिंग चुकलंय. फील्ड म्हणजे काय, फील्ड. हे 3 कोरिलेटेड फिनॉमिनॉन्स जे आहेत हे सगळेच्या सगळे तुम्हाला डील्स करावे लागतील किंवा ॲट वन्स यूज करावे लागते फॉर एक्सप्लेनिंग द फिनॉमिनॉन ऑफ NMR अँड ESR. कारण ॲटममध्ये इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतो. EMT तुम्हाला सांगतोय की चार्ज जर मोशनमध्ये असेल तर करंट प्रोड्यूस करतो. आणि परत फॅराडेजला सांगतो की टाइम वेरिंग करंट काय करतो, तो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. म्हणजे हा जो ॲटम आहे, हा ॲटममध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो आहे, तर तो इलेक्ट्रॉन या ॲटममध्ये एक कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड असते बघा, त्याला आपण बिनॉटने डिनोट करू. अगोदर लिहून घेऊ थिअरी पॉईंट, म्हणजे थिअरी लिहिल्यानंतर तुम्हाला काय होईल, थोडंसं समजण्यास इझी होईल. बघा काय, ॲज इन अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड ब्रॅकेटमध्ये लिहा ऑफ अन ॲटम, म्हणजे तुम्हाला कळेल की कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड कोणाची आहे,
ॲटमची आहे इन अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ ॲन ॲटम, ज्याला आपण बी नॉट ने डिनोट करू. an electron with its spin magnetic moment starts interacting with it, म्हणजे स्टेटमेंटवरून तुम्हाला कळायला काय होतं की ॲटम जो आहे तो प्रत्येक ॲटम मध्ये बी नॉट ही एक कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. आणि काय होते, कारण हे जे आपण 3 ॲरो करून जे फिनॉमिनॉन दाखवले हे अल्टरनेट फिनॉमिनॉन प्रत्येक ॲटम मध्ये टेक्स प्लेस होतात. आणि प्रत्येक ॲटम काय करतो, तर एक बी नॉट अमाऊंट ऑफ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रत्येक ॲटम्स मध्ये डिपेंडिंग अपॉन किती इलेक्ट्रॉन्स आहेत काय हे आपण कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर ॲटमसाठी डिस्कस करतोय. सो याला पण आपण मेन्शन केले की नंबरमध्ये नाही, ही व्हॅल्यू घेतलेली ही व्हॅरी करते ॲटम टू ॲटम. का, कारण प्रत्येक ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. सो ही बी नॉटची व्हॅल्यू पण प्रत्येक ॲटमसाठी वेगवेगळी असते. बट कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर ॲटमसाठी जर आपण बोलत आहोत तर त्या ॲटममध्ये बी नॉट व्हॅल्यू असेल आणि त्या ॲटममध्ये जो इलेक्ट्रॉन असेल त्या इलेक्ट्रॉनला स्पिन असतो. का, कारण इलेक्ट्रॉनला स्पिन असतो हे आपल्याला एक्सपेरिमेंटली स्टर्न गर्लचिंनी सांगितलेलंच आहे ऑलरेडी. तर त्या इलेक्ट्रॉनला असणारा तो जो काही स्पिन आहे तर तो स्पिनशी असोसिएटेड स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट असते. हे कुठे शिकलो आपण, तर जिथे आपण कन्सेप्ट ऑफ स्पिन शिकला तिथेच, की जर का इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन यस आहे, यस काय असेल, स्पिन असेल इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड, तर त्याला काय असते, म्यूएस वेक्टर क्वांटिटी. म्यूएस म्हणजे काय असतो बाबा, म्यूएस म्हणजे असतो मॅग्नेटिक स्पिन मुवमेंट. मॅग्नेटिक स्पिन मुवमेंट किंवा स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट याची व्हॅल्यू काय असते, तर हे आपण ज्यावेळेस स्पिन शिकलो तेव्हाच बघितलेली. याची व्हॅल्यू असते GS E upon twice ME. ME stands for, here E is charge on electron, ME is mass on electron, GS is Landage spectral, Landage G factor associated with spin, आणि तुम्हाला आपण प्रिव्हियस PYQs मध्ये डिस्कसही केलं की इलेक्ट्रॉन स्पिनशी असोसिएटेड लँडेज फॅक्टरची व्हॅल्यू काय असते, तर ती व्हॅल्यू असते स्पिनशी असोसिएटेड लँडेज फॅक्टरची व्हॅल्यू काय असते, तर ती व्हॅल्यू असते. ओके, सो म्यूएस मॅग्नेटिक मुवमेंट काय असतं, GS E अपॉन ट्वाइस M इंटू एस बार. E अपॉन ट्वाइस M इंटू एस बार. हे जे एक्सप्रेशन असतं हे एक्सप्रेशन आपण कुठे बघितलेलं आहे, तर एक्सप्रेशन आपण जिथे कन्सेप्ट ऑफ स्पिन लर्न केला होता तिथे आपण ह्या पूर्ण क्वांटिटी, ह्या कर्ली ब्रेसमध्ये सांगितलेल्या पूर्ण क्वांटिटी तिथे बघितलेल्या आहेत. फक्त त्याच क्वांटिटीचा काय करायचं, सरळ सरळ उचलून यामध्ये यूज करायचा आहे. यामध्ये यूज करायचं आहे. सपोज करायचंय काय की लेट B0 बार ही काय आहे, तर मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड ब्रॅकेटमध्ये लिहा की ॲटमची जी काय होती जनरली ड्यू टू प्रिसेशन ऑफ इलेक्ट्रॉन ही प्रोड्यूस होते प्रत्येक ॲटम मध्ये. ओके, सो या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मग ते जे स्पिन आहे मॅग्नेटिक मुवमेंट, स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट यूएस बार हे काय करतं, इंटरॅक्ट करतं आणि त्या इंटरॅक्शन एनर्जी क्रिएट होती. ई काय आहे, तर इंटरॅक्शन एनर्जी. इंटरॅक्शन, सो इंटरॅक्टिंग झालं आहे ना, इंटरॅक्शन पाहिजे, इंटरॅक्शन एनर्जी. इंटरॅक्शन एनर्जी कशी डिनोट करतो आपण, इंटरॅक्शन एनर्जी असते E इज इक्वल टू मायनस म्यूएस बार डॉट बी नॉट बार. म्यूएस बारची व्हॅल्यू पुटअप करायची. म्यूएस बारची व्हॅल्यू, अरे बघा इथे एक्सप्रेशन मध्ये आपला मायनस सुटलाय. ओके, याच्यामध्ये मायनस साईन असतो. ओके, सो मायनस साईन असतो इथे, इंटू मायनस GS E अपॉन ट्वाइस ME एस बार डॉट बी नॉट बार. परत निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो, GS E अपॉन ट्वाइस ME एस बार डॉट बी नॉट बार. आणि दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा डिनोट करतो असं, पण पहिल्या वेक्टरचे मॅग्नेट्यूड, दुसऱ्या वेक्टरचे मॅग्नेट्यूड आणि दोघांमधला कोसाइन ऑफ अँगल. म्हणजे ही GS E अपॉन ट्वाइस ME पहिल्या वेक्टरचे मॅग्नेट्यूड म्हणजे यस, दुसऱ्या वेक्टरचे मॅग्नेट्यूड म्हणजे बी नॉट आणि कॉस ऑफ थिटा. इथे वाटलं तर मेन्शन करा की थिटा अँगल बिटवीन
अँगल बिटवीन एस बार अँड बी नॉट बार. थिटा काय आहे? वेअर थिटा इज अँगल बिटवीन एस बार अँड बी नॉट बार. सो एस कॉस थिटा काय नोट करतो आपण? एस कॉस थिटा असतो तुमचा एम एस किंवा एस झेड. एस कॉस थिटा काय असतो? एस झेड. कारण एसचा कंपोनंट अलॉंग झेड ऍक्सिस थ्रू अँगल थिटा यालाच आपण एस झेड डिनोट करतो. एस कॉस थिटा म्हणजे काय? एस झेड. सो हा एस आणि हा कॉस थिटाला काय डिनोट करू आपण? एस झेड. सो एक्सप्रेशन कसं मॉडिफाईड होईल? लेफ्ट हँड साईडला तुमची इंटरॅक्शन एनर्जी ई इज इक्वल टू जी एस ई अपॉन ट्वाइस एम ई बी नॉट आणि एस झेड. आणि क्वांटम मेकॅनिकली काय? क्वांटम मेकॅनिकली एस झेड म्हणजे काय असतो? तर एस झेड असतो एम एस एच क्रॉस. एम एस एच क्रॉस. एम एस म्हणजे काय? तर मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर. सो ही व्हॅल्यू काय करायची? इथे पुटअप करायची. सो इंटरॅक्शन एनर्जी काय इन क्वांटम मेकॅनिकली? इंटरॅक्शन एनर्जी इन ई इज इक्वल टू जी एस ई अपॉन ट्वाइस एम ई एम एस एच क्रॉस बी नॉट. याला रिअरेंज करू आपण. एच क्रॉस इकडे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू. इथे मिळेल जी एस ई एच क्रॉस बी नॉट अपॉन ट्वाइस एम इंटू EMS. सो ही जी होल क्वांटिटी आहे या होल क्वांटिटीला फ्रिक्वेन्सीने डिनोट करू शकतो आपण. या होल क्वांटिटीला फ्रिक्वेन्सीने डिनोट करतो विथ इन्क्लुडिंग जीएस. जीएस इंटू ई एच क्रॉस अपॉन बी नॉट इंटू ट्वाइस एम ही जी पूर्ण क्वांटिटी आहे तुमची फ्रिक्वेन्सी कुठली? ओमेगा पी. ओमेगा पी म्हणजे पॅरामॅग्नेटिक अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि एमएस. ओमेगा पी जो आहे तो काय आहे? जीएस ई एच क्रॉस अपॉन ट्वाइस एम इंटू बी नॉट. हे काय तुमची अँग्युलर पॅरामॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. सो इंटरॅक्शन एनर्जीचं हे वाला एक्सप्रेशन जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर वेल अँड गुड. ई एच क्रॉस अपॉन ट्वाइस एम ही जी क्वांटिटी आहे ब्रॅकेट मधली या क्वांटिटीला काय म्हणतात? म्यू बी. ई एच क्रॉस अपॉन ट्वाइस एम जो आहे तो आहे तुमचा म्यू बी, ज्याला आपण काय म्हणतो? बोहर्स मॅग्नेट्रॉन. बोहर्स मॅग्नेट्रॉन. ओके. सो हे जे इंटरॅक्शन एनर्जीचं एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे ओमेगा पी ची व्हॅल्यू आणि बोहर्स मॅग्नेट्रॉनची. ओके. सो या सर्व क्वांटिटीपैकी कुठल्याही क्वांटिटीवर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो की ओमेगा पी ची व्हॅल्यू काय आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ पॅरामॅग्नेटिक रेझोनन्सची व्हॅल्यू किंवा बोहर्स मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू किंवा इंटरॅक्शन एनर्जी या तिन्हीपैकी कशावरही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. आता इंटरॅक्शन एनर्जीकडे आपण असोसिएटेड विथ स्पिन म्हणजे फॉर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनसाठी काय असतो? स्पिनची व्हॅल्यू हाफ असते. विच इज इम्प्लाइज दॅट एमएस ची व्हॅल्यू काय असते बाबा? तर एमएस ची व्हॅल्यू असते प्लस मायनस हाफ. ओके. यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं. एस ची व्हॅल्यू असेल तर एमएस ची व्हॅल्यू कशी असेल? तर हे आपण बघितलेलंच आहे की एमएस ची व्हॅल्यू काय असते? स्टार्टिंग फ्रॉम मायनस एस टू प्लस एस इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1 वगैरे वगैरे ह्या सर्व क्वांटिटीज किंवा हे सर्व जे आहे क्वांटम नंबर्स हे आपण जिथे क्वांटम नंबरचा कन्सेप्ट घेतला होता तिथे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. सो याचा यूज करू आपण की एस इज इक्वल टू हाफ आणि एमएस इज इक्वल टू प्लस मायनस हाफ. एस ची तर डायरेक्ट व्हॅल्यू यूज करायचं काम नाही. सो एमएस ची व्हॅल्यू आपण अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये जर इथं पुट अप केली कुठल्या या एक्सप्रेशन मध्ये तर तुम्हाला काय मिळेल? त्या एक्सप्रेशन मध्ये जर का पुट केली किंवा म्यूबीचा यूज करून एक्सप्रेशन एच क्रॉस अपॉन ट्वाइस एम ला म्यूबीने रिप्लेस करायचं. अगोदर एक्सप्रेशन रिअरेंज करू आणि त्यामध्ये एमएस ची व्हॅल्यू पुट करू. बघा इंटरॅक्शन एनर्जीला कसं रिअरेंज करू शकतो आपण? जीएस म्यू बी एमएस आणि बी नॉट. ओके. सो बघून घ्या एकदा या एक्सप्रेशन वरून फक्त काय केलेलं आहे आपण? हे जे स्टार मार्क केलेलं इक्वेशन त्या इक्वेशनला या इक्वेशन मध्ये रिअरेंज केलेले. सिम्पली काय केले? फक्त म्यू ची व्हॅल्यू त्यामध्ये ज्या टर्म आहे म्यू बीच्या त्या निग्लेक्ट करून म्यू ची व्हॅल्यू पुट अप केलेली आहे. एमएस ची व्हॅल्यू आहे हाफ आणि एस इज इक्वल टू हाफ. मग एस इज इक्वल टू हाफ किंवा एस स्पिन स्टेट साठी मल्टिप्लिसिटी टर्म कशी डिनोट करत असतो आपण? मल्टिप्लिसिटी. तर ती मल्टिप्लिसिटी असते तुमची ट्वाइस एस प्लस 1. सो एस ची व्हॅल्यू जरी तुम्ही हाफ पुट केली तर काय मिळेल? 2 इंटू हाफ प्लस 1 म्हणजे 2. मल्टिप्लिसिटी 2 म्हणजे काय? तर ही जी स्पिन स्टेट आहे ही स्पिन स्टेट काय होती? तर 2 स्पिन स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट होते
2-3 स्टेटमध्ये डिस्ट्रीब्यूट होते हे डिनोट करते तुमची मल्टिप्लिसिटी. काय डिनोट करते? मल्टिप्लिसिटी. म्हणजेच काय, तर ही जी इंटरॅक्शन एनर्जी आहे ई, सपोज करू आपण ही इंटरॅक्शन एनर्जी आहे ई. सो ही इंटरॅक्शन एनर्जी काय होते, तर या ॲटमच्या B0, त्या ॲटमच्या B0 या नॉन झिरो मॅग्नेटिक फील्डमुळे 2 लेव्हल्समध्ये स्प्लिट अप होते. 2 लेव्हल्समध्ये काय होते? स्प्लिटेड होते. अशा 2 लेव्हलमध्ये स्प्लिट होते. त्यामध्ये एक अप्पर लेव्हल असते आणि एक लोअर लेव्हल असते. सो अप्पर लेव्हलच्या करस्पॉन्डिंग एनर्जी असते ती किती असते? एमएस ची व्हॅल्यू जर तुम्ही प्लस हाफ घेतली, एमएस ची व्हॅल्यू जरी प्लस हाफ घेतली, तर अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनर्जी काय येईल तुमची? अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनर्जी येईल, याला आपण E1 म्हणू. E1 ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला हाफ GS म्यू व्ही B0. काय केलं? एमएस ची जी हायर व्हॅल्यूज आहे ती हायर स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनर्जी मध्ये डिनोट केली. एस ची जी लोअर व्हॅल्यूज आहे ही ओरिजिनल होती, त्या लोअरला आपण E0 ने डिनोट करू. नॉट स्टँड्स फॉर लोअर स्टेट. ती काय राहील तुमची? तर मायनस का, तर एमएस ची व्हॅल्यू सिम्पली, एमएसच्या 2 व्हॅल्यूज आहेत ना, तर एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनर्जीची, इथे अगोदर ई होती, E2 मध्ये स्प्लिटअप झाली इन नॉन झिरो ॲटॉमिक किंवा नॉन झिरो मॅग्नेटिक फील्ड ऑफ ॲटम GS म्यू व्ही आणि B0. आणि या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स किती आहे? डेल्टा ई. डिफरन्स किती आहे? डेल्टा ई. डेल्टा ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? बघा, डेल्टा ई डिफरन्स काय असतो? डिफरन्स असतो ऑलवेज हायर क्वांटिटीज मायनस लोअर क्वांटिटीज, आणि तो डिफरन्स आपण इक्वेट करत असतो एच न्यू झिरो सोबत. कारण डिफरन्स काय आहे, तर फोटॉनच्या एनर्जीच्या करस्पॉन्डिंगच असेल ना, की त्या डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग जो फोटॉन रिलीज होईल किंवा ऍब्झॉर्ब केला जाईल ॲटमनं, तर त्या फोटॉनची एच न्यू नॉट एवढी एनर्जी असली पाहिजे. E1 ची व्हॅल्यू पुटअप करा. E1 काय तुमचा हाफ GS म्यू बी B0 मायनस E0 ची व्हॅल्यू काय आहे, तर मायनस हाफ GS म्यू बी B0 इज इक्वल टू किती आहे? एच न्यू नॉट. विच इज इम्प्लाय दॅट ह्या मायनस मायनस प्लस बनेल आणि ही टाइम्स काय बनेल? ही टर्म 2 टाइम्स, म्हणजे 2 टाइम्स हाफ GS म्यू बी B0 which is equal to H nu naught, which is implies that these two get cancelled. Nu 0 is equal to GS mu V B0 upon H. GS mu V B0 upon H. सो हा जो आहे हा फॉर्म्युला तुम्ही प्रॉपर वेने लक्षात ठेवायचा आहे. हा काय तुमचा रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. हा काय आहे? रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी प्रत्येक ॲटमसाठी ही B0 ची व्हॅल्यू वेगळी असणार. सो ही न्यू नॉटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय करणार? न्यू नॉट ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी प्रत्येक ॲटम टू ॲटम व्हॅरी करणार. रेझोनंट फ्रिक्वेन्सी व्हॅरिंग फॉर ॲटम टू ॲटम. आणि ॲटम टू ॲटम का व्हॅरी होते? कारण प्रत्येक ॲटमसाठी इलेक्ट्रॉन वेगवेगळे असतात आणि त्या इलेक्ट्रॉनमधून प्रोड्यूस होणारा करंट वेगळा असेल आणि करंट वेगळा असेल तर प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक फील्ड वेगळी असेल. सो ही व्हॅल्यू प्रत्येक ॲटमसाठी चेंज होणार. सो न्यू नॉटची व्हॅल्यू पण प्रत्येक ॲटमसाठी चेंज होणार, कारण एच कॉन्स्टंट प्रत्येकासाठी कॉन्स्टंट असेल, म्यू बी प्रत्येकासाठी सेम असेल आणि इलेक्ट्रॉनसाठी GS ची व्हॅल्यू पण सेमच असते. सो न्यू नॉटची व्हॅल्यू कशावर डिपेंड करणार? डायरेक्टली B0 वर, आणि B0 ॲटम टू ॲटम व्हॅरी करणार, व्हॅरिंग फॉर ॲटम टू ॲटम. आणि म्हणून प्रत्येक ॲटम वेगवेगळ्या ॲटमसाठी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी असते ती काय असते? वेगवेगळी असते. सो हा फॉर्म्युला तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचा आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा. ओके, याच्यावर बेस क्वेश्चन्स विचारू शकतो. म्हणजे आपण काय सांगू शकतो यावरून, की बाय absorbing nu naught frequency an atom can म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो, की एखादा ॲटम आहे त्यानं जर का न्यू नॉट फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब केली, न्यू नॉट फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब केली म्हणजे असा फोटॉन ॲब्झॉर्ब केला की जो फोटॉन तुम्हाला डेल्टा एवढा एनर्जी डिफरन्स देतोय, तो जर अगोदर या एनर्जी लेवलवर असेल तर न्यू नॉट फ्रिक्वेन्सीचा फोटॉन ॲब्झॉर्ब करून तो लोअर स्टेटवरून अप्पर स्टेटवर जम्प करू शकेल, किंवा अप्पर स्टेटवर जर का असेल तर न्यू नॉट फ्रिक्वेन्सीचा फोटॉन इमिट करून काय करेल? त्या अप्पर स्टेटवरून लोअर स्टेटवर जम्प करेल. सो ॲटम काय करतो? तर न्यू नॉट ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती न्यू नॉट फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब करून ॲटम कॅन
jump from a lower spin state to upper spin state. Upper spin state and vice versa. Vice versa म्हणजे काय? तर तोच न्यू नॉट फोटॉन जर का त्यानं रिलीज केला तर तो अपर स्टेट वरून लोअर स्टेटवर जम्प करेल अँड वाईस वर्सा. ओके, सो तुम्हाला रेझोनन्स केव्हा टेक्स प्लेस होईल? तर रेझोनन्स बघा कसा टेक्स प्लेस होतो. रेझोनन्स कसा टेक्स प्लेस होतो? तर इन ESR or EPR and oscillating magnetic field and oscillating magnetic field ज्याला आपण म्हणू B बार, ज्याला डिनोट करू आपण B बार ने, oscillating magnetic field B bar is provided externally, which is varying with time जे काय करते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली जाते, जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड विथ टाइम व्हॅरी करत असते अँड ॲट पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सी, एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सीला म्हणू आपण न्यू पी विच इज इक्वल टू न्यू नॉट. म्हणजे आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्या ॲटमला या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आणि त्या मॅग्नेटिक फील्डची ती मॅग्नेटिक फील्ड, आता मॅग्नेटिक फील्डचं एक्सप्रेशन बघू. ती एक्सप्रेशन असतं बघा, मॅग्नेटिक फील्डचं बी बार इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ बी इंटू साइन 2 पाय न्यू टी, साइन 2 पाय न्यू टी. म्हणजे एक्सपेरिमेंटली आपण ही मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी करणार. म्हणजे काय करणार तुम्ही? फ्रिक्वेन्सी विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅरी करणार. मग ही फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत करत असताना ज्या कंडिशनला ही न्यू फ्रिक्वेन्सी तुमची न्यू नॉट त्या पर्टिक्युलर ॲटम जो त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेला या न्यू नॉट फ्रिक्वेन्सी सोबत जर एक्झॅक्टली मॅचअप झाली तर तो जो ॲटम आहे त्या ॲटमची काय करते, इथंच सांगितलं आपण की तो ॲटम काय करतो, त्याच्या स्पिन स्टेट करतो किंवा स्पिन काय करतो, फ्लिप करतो. म्हणजे EPR किंवा ESR मध्ये आपलं प्रायमरी टास्क काय असेल तर जो ॲटम आहे त्या ॲटम मध्ये त्याला अशा व्हॅरिंग टाइम व्हॅरिंग फ्रिक्वेन्सीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवून द्यायचं आणि बघायचं की त्यामध्ये कुठल्या फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग मॅक्सिमम पीक तुम्हाला ऑप्टेन होत आहे, ऍब्झॉर्प्शनच्या करस्पॉन्डिंग आणि इमिशनच्या करस्पॉन्डिंग. आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो, त्या प्रत्येक ॲटमची अननोन असणारी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. एक्सपेरिमेंट तुम्हाला कळाला असेल काय आहे. ही थेरॉटिकल व्हॅल्यूज असते जी आपण वाटलं तर तुम्ही थेरॉटिकली सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. बट ॲटम मध्ये इंटरॅक्शन स्पिनचं इंटरॅक्शन वगैरे सर्व क्वांटिटी मॅटर करतात. सो एक्सपेरिमेंटल आपण ही एक्सपेरिमेंटल मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी करतो, म्हणजे ही न्यू फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो, न्यू टी टर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅरी करतो. आणि ज्या वेळेस ही न्यू एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ही जर का ह्या ॲटमच्या थेरॉटिकल न्यू नॉट सोबत मॅच झाली, म्हणजे समजून चालायचं की काय होते. समजा एक्सपेरिमेंटली बघा की आपण ग्राफिकली बघू त्याला. तुम्ही काय करता, विथ रिस्पेक्ट टू टाइम टी ही फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतात. विथ रिस्पेक्ट टू टाइम टी काय करतात, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतात. म्हणजे ऍक्सिसवर घेऊ आपण फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी पण कुठली, या ऍक्सिसवर काय आहे तर जी एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आहे न्यू. आणि आपण इकडे येऊ या ऍक्सिसवर काय येतं, ऍब्झॉर्प्शन एनर्जी. ऍब्झॉर्प्शन एनर्जी म्हणजे जशी जशी तुम्ही एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सी न्यू वाढवत जाईल तशी तशी त्या ॲटमला ऍब्झॉर्ब करत जाणारी एनर्जी जी आहे ती वाढत वाढत जाईल. एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ज्यावेळेस तुमची एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सी ही ची व्हॅल्यू काय असेल, न्यू पी असेल, तीच न्यू पी व्हॅल्यू कशी इक्वल असेल तर या न्यू झिरो इक्वल असेल, त्यावेळेस काय होणार, मॅक्सिमम एनर्जी तो ॲटम ऍब्झॉर्ब करेल. मॅक्सिमम एनर्जी ऍब्झॉर्ब करेल म्हणजे एक तर लोअर स्टेटवरून हायर स्टेटवर जाईल किंवा हायर स्टेटवरून लोअर स्टेटवर जाईल. मग त्या न्यू पी फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला मॅक्सिमम पीक मिळेल. म्हणजे इथे रेझोनन्स टेक प्लेस होईल आणि आफ्टर रेझोनन्स काय होईल तर ही ऍब्झॉर्प्शन एनर्जी ऑटोमॅटिकली कमी होईल. ऍब्झॉर्प्शन एनर्जी काय होईल, ऑटोमॅटिकली कमी होईल. सो एक्सपेरिमेंटली तुम्हाला रेझोनन्सचा फिनॉमिनॉन जो आहे हा काय होतो, अशा पद्धतीनं ऑफर होतो. तर मग याच्यामध्ये
आणखी जे पॉईंट लक्षात ठेवण्यासारखी ते म्हणजे काय, तर पहिला पॉईंट आहे की ओनली दोज ॲटम्स और आयन्स, फक्त तेच ॲटम्स किंवा आयन्स शोज द ESR और EPR, फक्त असेच आयन्स किंवा ॲटम ESR किंवा EPR दाखवतात. कुठले, तर विच कंटेन odd number of electron in its outermost state. म्हणजे तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकता की ESR किंवा EPR हा जो फिनॉमिनॉन आहे, हा फिनॉमिनॉन डिनोट करणारे ॲटम कुठले आहेत किंवा आयन कुठले आहेत. सगळ्यात पहिलं की ESR और EPR हे ॲटम्स आणि आयन्स दोन्ही दाखवतात. कुठले दाखवतात, की जे काय करतात, तर ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कंटेन करतात आउटर मोस्ट स्टेट मध्ये. इव्हन जर असेल तर इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट स्टेट मध्ये असणारे ॲटम्स किंवा आयन्स हा ESR और EPR फिनॉमिनॉन दाखवत नाहीत. कुठले दाखवतात, ओनली दोज. हा शब्द महत्वाचा आहे, ओनली दोज म्हणजे फक्त आणि फक्त तेच. कुठले, ज्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, तेच फक्त काय करतात, ते ESR और EPR फिनॉमिनॉन दाखवतात. म्हणजे हा रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड, कशाचे असोसिएटेड, इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. दुसरा नोट करण्यासारखा पॉईंट कुठला आहे, तो पॉईंट आहे की फॉर अन इलेक्ट्रॉन द शिफ्ट एनर्जी चला म्हणून आपण डेल्टा ई म्हणजे काय, स्पिन शिफ्ट एनर्जी जी आहे डेल्टा ई इज, किंवा डेल्टा ई जी आहे शिफ्ट एनर्जी इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड, तिची ऑर्डर बघू, ती अप्रॉक्सिमेटली किती रेंजची असते, तर ती असते अप्रॉक्सिमेटली 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट या ऑर्डरची काय असते, तर शिफ्ट एनर्जी असते. सो ही जी आहे टर्मिनॉलॉजी तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायची आहे. काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आणि नेक्स्ट म्हणजे काय, तर नेक्स्ट आहे की न्यू पी, ज्यालाच ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू करून न्यू झिरो डिनोट करायचं, म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किंवा याला काय म्हणतात, पॅरामॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. न्यू पी म्हणजे काय, तर पॅरामॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. म्हणजे न्यूपीची व्हॅल्यू काय असते, तर न्यूपीची व्हॅल्यू जी असते की न्यूपी हा लाईज करतो इन, न्यूपी जो आहे पॅरामॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी लाईज करते इन मायक्रोवेव्ह रिजन. ऑफ स्पेक्ट्रा. म्हणजे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्राच्या कुठल्या रिजन मध्ये लाईज करते ही, तर मायक्रोवेव्ह रिजन मध्ये. पॅरामॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी न्यूपी कुठल्या रिजन मध्ये लाईज करते, मायक्रोवेव्ह रिजन. ब्रॅकेटमध्ये ही डार्क शेडच्या ब्रॅकेटमध्ये केलेली जी टर्मिनॉलॉजीज आहे यामधली ही महत्वाची आहे, आणि ही रेड मध्ये डिनोट केलेली टर्मिनॉलॉजीज, कारण याच्याशी रिलेटेड आणि न्यू झिरोच्या फॉर्म्युलाशी रिलेटेड सेट मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत आणि समोरही विचारू शकतात. सो आणखी पॉइंट्स आहेत काही, तीही पॉइंट लिहून घ्या, जेणेकरून म्हणजे तुमचा ESR आणि EPR टॉपिक रिलेटेड जर का क्वेश्चन आला तर तुमचा म्हणजे 2 मार्क्स कुठेच गेले नाही पाहिजे. ओके. नेक्स्ट पॉईंट म्हणजे काय आहे, नेसेसरी क्रायटेरिया जो आहे, म्हणजे तो पॉईंट लिहिलेला आहे आपण इथे की काय, सो लिहून घ्या काय, द नेसेसरी क्रायटेरिया फॉर ESR absorption किंवा इमिशन पण असू शकता, असं गरजेचं नाही ॲब्झॉर्प्शन असं. ESR absorption और ESR इमिशन स्पेक्ट्रा, बट मोस्ट ऑफ द टाइम्स हा आपण ॲब्झॉर्प्शनशी असोसिएटेड यूज करत असतो. इमिशन कुठे कुठे येते, बट इमिशनशी असोसिएटेड सुद्धा हा रिझल्ट व्हॅलिड आहे. सो काय, द नेसेसरी क्रायटेरिया फॉर ESR absorption और इमिशन स्पेक्ट्रा इज स्पिन नॉट इक्वल टू झिरो. स्पिन नॉट इक्वल टू
झिरो असणाऱ्या ॲटमलाच आपण काय म्हणतो, तर पॅरामॅग्नेटिक सॉल्ट. पॅरामॅग्नेटिक सॉल्ट म्हणतात त्याला, पॅरामॅग्नेटिक सॉल्ट. ओके. सो केमिस्ट्रीमध्ये हा जो ESRचा एक्सपेरिमेंट हा दिलेला आयन आहे, पॅरामॅग्नेट आहे, डायमॅग्नेटिक आहे, फेरोमॅग्नेटिक आहे. त्याचं एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशनसाठी हा ESR जो आहे एक्सपेरिमेंटल टेक्निक ही व्हेरियस मोठमोठ्या केमिकल लॅबोरेटरीज ज्या आहेत, ज्यामध्ये केमिस्ट्रीशी असोसिएटेड आयन्सचे, केमिकल्सचे रिसर्च चालतात, तिथे काय होतं, तो ESRचा मोठा सेटअप लावलेला असतो. ओके. सो हे जे 2-3 पॉइंट्स आहेत, हे 2-3 पॉइंट्स काय आहेत, महत्वाचे आहेत रिलेटेड विथ ESR. ओके. आणि यावर बेस तुम्ही PYQ जर बघितले तर तुम्हाला दिसेल की जे पॉइंट्स आपण मी हायलाइटेड करायला सांगितले, त्या पॉइंट्स पैकी कुठल्या पॉइंटला धरून सेटमध्ये क्वेश्चन आलेला आहे म्हणजे आहे. हे झालं आपण ऑल डिटेल्स मध्ये बघितलं रिलेटेड विथ ESR. आता बघू NMR शी असोसिएटेड, म्हणजे नाव इन NMR. काय नेक्स्ट पॉइंट, नाव इन NMR. NMR मध्ये काय होतं, NMR स्टँड्स फॉर न्यूक्लिअर मॅग्नेटिक. न्यूक्लिअर म्हणजे NMR मध्ये सगळी गोष्ट होणार कशाशी असोसिएटेड, न्यूक्लियसशी असोसिएटेड. सो इन NMR द अँग्युलर मुवमेंट ऑफ न्यूक्लियस, कशाचं, न्यूक्लियसचं अँग्युलर मुवमेंट ऑफ न्यूक्लियस will be angular movement of nucleus will be interacting with magnetic field. मॅग्नेटिक फील्ड कुठली, ॲटमची विथ मॅग्नेटिक फील्ड, जी आपण डिनोट केलेली आहे बिनॉट बार. आणि हा बिनॉट बार कसा प्रोड्यूस होतो काय हे मी तुम्हाला प्रिसिडिंग स्लाइड्स मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. सो आता सगळ्यात पहिले यामध्ये टर्म आली बघा, काय म्हणजे अँग्युलर मुवमेंट ऑफ न्यूक्लियस. अँग्युलर मुवमेंट ऑफ न्यूक्लियस. आता अँग्युलर मुवमेंट ऑफ न्यूक्लियसला सुद्धा न्यूक्लिअर स्पिन क्वांटम नंबर असतो किंवा न्यूक्लिअर क्वांटम नंबर असतो. हे आपण कुठे बघितलेलं आहे, न्यूक्लियसला. ज्यावेळेस आपण पार्टिकल फिजिक्सचा पार्ट डिस्कस केला होता आपल्या NPPच्या सिरीजमध्ये, तर तिथे तुम्हाला ही टर्म सांगितलेली होती. आता ज्यांनी तो कोर्स बघितलेला असेल, परचेस केला असेल, त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट समजणं इझी होईल. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये टाकलेले आहे व्हिडिओज, तर तुम्ही तिथून बघू शकता. सपोज करायचंय की तो ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती नाही त्यांनी काय करायचं, सपोज करायचंय तो आपण आय बारने डिनोट करतो, ज्याची व्हॅल्यू असते आय स्टार एच क्रॉस. आय स्टार म्हणजे काय असतो, तर आय स्टार असतो अंडर रूट ऑफ आय प्लस 1, अंडर रूट ऑफ आय प्लस 1. आय काय आहे, तर न्यूक्लिअर क्वांटम नंबर. न्यूक्लिअर क्वांटम नंबर, आय काय आहे, हा न्यूक्लिअर क्वांटम नंबर. ज्यांना माहिती त्यांच्यासाठी वेल अँड गुड, ज्यांना माहिती नाही त्यांनी अज्युम करायचंय की असं काहीच. जसं ॲटॉमिक फिजिक्स मध्ये कॅपिटल जे हा किंवा स्मॉल जे काय असतो टोटल अँग्युलर क्वांटम नंबर, तसा न्यूक्लियसशी असोसिएटेड काय आहे, हा आय न्यूक्लिअर क्वांटम नंबर. मग या आय टर्मशी असोसिएटेड, जशी जेशी असोसिएटेड म्यू जे टर्म होती, तशी या आयशी असोसिएटेड काय असणार, एक म्यू आय टर्म असणारी वेक्टर टर्म, जी काय असणार आहे तुमची, जी काय असणार आहे, जी असणार आहे तुमची E अपॉन ट्वाईस MN. ट्वाईस MN. कारण न्यूक्लियसमध्ये काय असतो, न्यूक्लियसमध्ये कुठला पार्टिकल्स आहे, न्यूट्रॉन. तर तो इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड कशालाच रिॲक्ट करत नाही. सो कुठला पार्टिकल होतो, मग प्रोटॉन. सो E अपॉन लास्ट स्लाइड्स मध्ये आपण जिथे म्यू जे घेतला होता, म्यू जे घेतला होता मास ऑफ इलेक्ट्रॉन होतो. इथे कशाचा मास नसणार, मास ऑफ प्रोटॉन. E अपॉन ट्वाईस मास ऑफ प्रोटॉन इंटू जी. जी हा काय न्यूक्लिअर मॅग्नेटिक लँडेजी फॅक्टर आणि आय बार. ही काय असणार, टर्म असणार जशी तुमची जेबारच्या इक्विव्हॅलंट म्यू जे टर्म होते, बस सिमिलर काइंड काय आहे, तर ही टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन केली. ज्यांना जी वरून म्यू जे कसाला माहिती असेल त्यांच्यासाठी आय वरून म्यू आय कशी टर्म होईल, कोरिलेट करणं काय होईल, इझी राहील. ओके. सो या दोन टर्मला काय करते तुम्ही, या दोन फिनॉमिनॉनला कोरिलेट करून हा कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. कारण जे शी असोसिएटेड म्यू जे असतो, सो आय बार शी असोसिएटेड म्यू आय हा वेक्टर क्वांटिटी असेल. सो इंटरॅक्शन एनर्जी आणि निगेटिव्ह क्वांटिटी बघा, हा निगेटिव्ह आहे. ओके. मग आता इंटरॅक्शन एनर्जी E काय असेल, मायनस म्यू आय बार डॉट
बी नॉट बार, परत मायनस जी ई अपॉन प्राइस एम पी आय बार डॉट बी नॉट बार, सो परत जी ई अपॉन प्राइस एम पी, इथे परत आय बार डॉट बी नॉट बार. या टर्म्सलाच तुम्ही कसं लिहू शकता, तर आय बी नॉट कॉस थिटा आणि आय कॉस थिटाला लिहू शकता तुम्ही परत आय झेड टी नॉट. जसं जे झेडला तुम्ही एम जे एच क्रॉस लिहिलं होतं, तसं या आय झेडला काय लिहू शकता तुम्ही एम आय एच क्रॉस. याला काय लिहू शकते सिमिलरली एम आय एच क्रॉस आणि बी नॉट जसं तसं. सो आफ्टर हे जे या टर्मला असं कन्वर्ट केलं, या टर्मला असं कन्वर्ट केलं, या टर्मला असं कन्वर्ट केलंय. सो याचा डायरेक्टली मग आता याच्यामध्ये यूज करायचा आणि या फॉर्म्युल्याला कसं लिहू शकतो तुम्ही, विच इज इम्प्लाइज दॅट इंटरॅक्शन एनर्जी ई इज इक्वल टू जी ई अपॉन प्राइस एम पी एम आय एच क्रॉस बी नॉट. ओके, सो ही सायकल बघा व्यवस्थित, फक्त एवढ्या टर्मच कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ही टर्म प्रत्येक स्टेपमध्ये कॉमन आहे. सो प्रत्येक स्टेप लिहित परत लिहित न बसता काय केलं, फक्त या टर्मचं सांगितलं असं हे होईल. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट याचं परत एक्सपान्शन म्हणजे परत या टर्मला आपण आय झेड लिहू शकतो, आय झेडला परत एम आय एच क्रॉस लिहू शकतो आणि त्यावरून ही टर्म ऑप्टिमम. परत यामध्ये रिअरेंजमेंट करू. रिअरेंजमेंट म्हणजे कशी, इंटरॅक्शन एनर्जी ई इज इक्वल टू जी ई एच क्रॉस अपॉन प्राइस एम पी एम आय बी नॉट. आणि ही जी ब्रॅकेट मधली टर्म आहे या टर्मला म्हणतो आपण म्यू एन. म्यू एन इज इक्वल टू ई एच क्रॉस अपॉन प्राइस एम पी, जो की काय आहे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. म्यू बी काय होता बोहर्स मॅग्नेटॉन, म्यू एन काय आहे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. आणि आपल्याला माहिती आहे की प्रोटॉनचं मास हे इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा जास्त असते, विच इज इम्प्लाइज दॅट म्यू पी जो आहे म्यू पी म्हटल्यापेक्षा म्यू एन म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू जी आहे ती बोर्स मॅग्नेटॉनपेक्षा कमी असते. बोर्स मॅग्नेटॉनपेक्षा कमी असते का, कारण मास जो आहे ते मॅग्नेटॉनशी इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. सो तुम्ही हे वालं रिलेशन पण लक्षात ठेवू शकता की म्यू एन जो आहे, म्यू एन म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन इज ऑलवेज लेस दॅन न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. त्याला रिझन हे वाले, ज्यांना ही टर्म तर प्रत्येकाला माहितीच आहे, बट तुम्ही म्यू एन आणि म्यू ला रिलेटेड या टर्मिनॉलॉजीनुसार किंवा या रिलेशननुसार लक्षात ठेवू शकता. सो परत ही टर्मचं यामध्ये यूज केलं तर इंटरॅक्शन एनर्जी काय होईल, विच इज इम्प्लाइज दॅट इंटरॅक्शन एनर्जी ई इज इक्वल टू जी म्यू एन एम आय आणि बी नॉट. आता एम आय हा काय मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे, मॅग्नेटिक न्यूक्लिअर क्वांटम नंबर. आणि न्यूक्लियस मध्ये कशाशी असोसिएटेड घेतला आपण, प्रोटॉनशी. आणि आपल्याला माहिती आहे की प्रोटॉनशी असोसिएटेड स्पिन काय असतो, हाफ असतो. सो आयची व्हॅल्यू काय असते प्रोटॉनशी असोसिएटेड हाफ. सो एम आयच्या व्हॅल्यू पण काय मिळतील तुम्हाला, प्लस मायनस हाफ. कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्ही काय तर स्पिन ऑफ फर्मिऑन्स आहेत, स्पिन ऑफ फर्मिऑन्स आहेत. सो आय जो आहे न्यूक्लिअर क्वांटम नंबर असोसिएटेड विथ प्रोटॉन, त्याची व्हॅल्यू काय असते हाफ. आणि त्यावरून एम आयच्या व्हॅल्यूज प्लस मायनस हाफ मिळेल. जो कन्सेप्ट तुम्ही एल वरून एम एल व्हॅल्यूज काढण्यासाठी, एस वरून एम एस व्हॅल्यू काढण्यासाठी आणि स्मॉल जी वरून एम जी व्हॅल्यू काढण्यासाठी यूज केला. सिमिलर वेचा कन्सेप्ट हा आय वरून एम आय व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करायचा आहे. सो इंटरॅक्शन एनर्जी ईचा फॉर्म, ई ची व्हॅल्यूज काय मिळेल तुम्हाला. सो विच इज इम्प्लाइज दॅट इंटरॅक्शन एनर्जी ई इज इक्वल टू प्लस मायनस 1/2 G म्यू एन इंटू बी नॉट. जी एन इंटू बी नॉट ही झाली तुमची इंटरॅक्शन एनर्जीचा फॉर्म्युला. कशाची इंटरॅक्शन एनर्जी, तर न्यूक्लियसची इंटरॅक्शन एनर्जी विथ मॅग्नेटिक फील्ड. न्यूक्लियसची इंटरॅक्शन एनर्जी विथ मॅग्नेटिक फील्ड. आणि दोन्हीमधला जर का डिफरन्स काढला तुम्ही, दोन्हीमधला जर का डिफरन्स काढला, सो डिफरन्स काय राहील, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू. सो 1/2 G म्यू एन बी नॉट मायनस जी म्यू एन बी नॉट. सो याच्यावरून 2 टाइम्स बनेल आणि 2 कॅन्सल होईल. सो काय मिळेल तुम्हाला, जी म्यू एन बी नॉट. जी म्यू एन बी नॉट हा काय तुमचा डेल्टा ई. सो डेल्टा ई काय असतो तुमचा एच म्यू नॉट
which is equal to G mu n V naught, which is implies that mu naught रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कशातली NMR ची. अगोदरची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी होती कशामधली EPR ची. ही न्यू नॉट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कशाची NMR ची. सो हे काय म्हणतो तुमचं G mu n B नॉट अपॉन H काय आहे तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ब्रॅकेटमध्ये वाटलं तर तुम्ही NMR लिहू शकता. अगोदर जी आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एक्सप्रेशन काढलं न्यू पी होतं. पी म्हणजे EPR. EPR मीन्स इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स. इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स. सो एक्सपेरिमेंटल डेटा आहेत इथं जे आपण लिहिणार आता हे सगळं काय एक्सपेरिमेंटल व्याख्याच आहे. आता म्हणजे काय एक्सपेरिमेंटली. ओके म्हणजे हे मी मनानं सांगत नाही, हे काय एक्सपेरिमेंटली ट्रू आहे. एक्सपेरिमेंटली फॉर न्यूक्लियस डेल्टा ई हा जो डिफरन्स असतो तो डिफरन्स असतो अप्रॉक्सिमेट टू 10⁻⁻8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10⁻⁻8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. डेल्टा ई म्हणजेच काय असतो तो एच न्यू नॉट ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली आहे 10⁻⁻8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एच 10⁻⁻8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एच जो आहे एच ची व्हॅल्यू काय असते तुमची 8.85 सॉरी 6.63 into 10⁻34 जूल इंटू सेकंद. सो हा जर व्हॅल्यू तुम्ही अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्या कुठल्या की न्यू झिरो इज इक्वल टू डेल्टा ई. न्यू झिरो हा अप्रॉक्सिमेट घेऊ आपण कारण डेल्टा ई ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतली ना. सो डेल्टा न्यू जो आहे सो डेल्टा न्यू ची पण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊ. पण कशासाठी आहे न्यूक्लियससाठी. ही टर्म लक्षात ठेवायची. न्यू झिरोची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू डेल्टा ई अपॉन एच. याची व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 10⁻⁸ इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन एच. मग याची व्हॅल्यू जर का तुम्ही इथे पुटअप केली तर एक्सपेरिमेंटली तुम्हाला न्यू नॉटची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ती 10⁻⁶ हर्ट्स ऑप्टेन होते. 10⁻⁶ हर्ट्स काय होते ऑप्टेन होते. सो यावरून आपण काय कॉन्क्लूड करू शकतो की रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इन NMR resonance frequency in NMR is of the order of 1000 kilohertz. 1000 kilohertz म्हणजे 10⁻⁶ हर्ट्स. आणि ही जो आहे जो आपण एक्सपेरिमेंटल डेटा सांगितला याच्यावरच बेस सेट 2020 मध्ये क्वेश्चन्स आलेला आहे. 2020च्या सेटमध्ये बस हेच विचारलेलं आहे की मॅग्नेटिक NMR मध्ये आय थिंक 2020 या 2019 मध्ये चेकआउट करून घ्याल. बट पॉवर 1 2 3 आणि किलो म्हणजे काय बघा 1000 किलो हर्ट्स म्हणजेच काय तर 1000 इंटू 10⁻³ हर्ट्स म्हणजेच काय तर 10⁻⁶ हर्ट्स. बस याला काय केलं फक्त वेगळ्या वेनं रिप्रेझेंट केलेला आहे. आणि हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये विचारलेला होता. कुठे क्वेश्चन एक्झाम मध्ये डायरेक्ट आलेला होता की न्यूक्लियसची असोसिएटेड जो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे ती कुठल्या रिजन मध्ये लिहायची म्हणजे त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय आहे. सो ऑप्शन होतं म्हणजे 100 किलो हर्ट्स 1000 किलो हर्ट्स 10 किलो हर्ट्स 1 किलो हर्ट्स. सो करेक्ट ऑप्शन काय होतं त्यातलं 1000 किलो हर्ट्स वाला जे होतं ते करेक्ट आन्सर होतं. 1000 किलो हर्ट्स वाला काय होतं करेक्ट आन्सर होतं. याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत की ड्यू टू flipping of energy level due to flipping of energy level in ESR and NMR at resonance. These techniques कुठल्या ESR आणि NMR च्या टेक्निक्स आहेत यूज केल्या जातात. these techniques are used for analysis of chemical किंवा बायोलॉजिकल प्रोसेसेस. केमिकल आणि बायोलॉजिकल प्रोसेसेस मध्ये या एनर्जी फ्लिपिंगच्या करस्पॉन्डिंग काय चेंजेस होते. एखादा बायो मॉलिक्युल आहे
तर त्यामध्ये जर का तुम्ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी दिली तर त्यामध्ये एनर्जी फ्लिप झाल्याने कसे चेंजेस ऑकर होतात, केमिकलमध्ये कसे चेंजेस ऑकर होतात, म्हणजे त्याच्या कलरच्या प्रॉपर्टी कशा चेंज होतात, स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये कसा चेंज होतो वगैरे वगैरे, जे सर्व आहेत या सर्व टेक्निक्सच्या ऑब्झर्वेशनसाठी बघा केमिस्ट्रीमध्ये कुठल्याही एखाद्या पीएचडी वर्कसाठी एनएमआर आणि ईएसआर काढणं मस्ट असतं, मस्ट 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 असतं. हा, कारण की त्याच्यामुळे काय होतं, तर तुम्हाला हे जे एनर्जी चेंजेस झाल्यामुळे ऍट रेझोनन्सला एनर्जी चेंजमुळे त्या केमिकलमध्ये काय चेंजेस होतात, त्याचे प्रॉपर्टीज कसे चेंज होतात, त्याचा म्हणजे कलर चेंज होतो का, किंवा त्याचा रंग चेंज होतो का, किंवा एखादं बायोलॉजिकल ज्या प्रोसेस असतात, तर बायोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये जे काही चेंजेस आहेत ते सर्व चेंजेस ऑब्झर्व्ह करण्यासाठी ईएसआर आणि एनएमआर टेक्निक्स ज्या आहेत त्या मेजरली यूज केल्या जातात. बघा ह्युमन बॉडीजमध्ये तुम्ही एमआरआय ऐकलेलं असेल, एमआरआय 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 स्कॅन जो काढला जातो तोही याच पर्पजसाठी की तुमचं जे असतं म्हणजे तुमची पूर्ण बॉडी एका एमआरआय मशीनमध्ये प्लेस केली जाते. त्या एमआरआय मशीनमध्ये जो डॉक्टर जो असतो, जो सर्जन असतो, तो काय करतो, तर त्यामधली जी फ्रिक्वेन्सी असते, ज्या फ्रिक्वेन्सीची मॅग्नेटिक फील्ड तुमच्या डोक्याला, तुमच्या चेस्टला, तुमच्या लेग्सच्या फिंगर स्टिप्सला असे वेगवेगळे कनेक्शन दिले असतात. त्यानुसार तुमची बॉडी ॲज ॲटम सारखी ट्रीट केली जाते आणि ती एमआरआय मध्ये काय केलं जातो, तर तो जो एमआरआय ॲज एनएमआर म्हणून यूज केला जातो. एमआरआय यूज ॲज एनएमआर फॉर डायग्नोसिस इन ह्युमन. ह्युमन्समध्ये डायग्नोसिससाठी एमआरआय काय केला जातो, यूज केला जातो आणि त्याचा काहीसा फिनॉमिनॉन जो आहे तो सर्वच्या सर्व एनएमआर जसा ऍक्टिव्ह होतो तसाच. सो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही आयन्स आहेत, म्हणजे जे लोक थोडेसे वेड्स सारखे करतात, त्यांच्या काय डोक्यातले आयन्स नीट करण्यासाठी त्याचा एमआरआय स्कॅन काढला जातो आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड बरोबर पर्टिक्युलर डायरेक्शन अलाइन करून त्याची बुद्धी ठिकाणावर आणल्या जाते, असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, तर ही होतं पूर्ण लेक्चर डेडिकेटेड टू एनएमआर आणि ईएसआर. सो एनएमआर आणि ईएसआर वर सेटमध्ये जेवढं आपण लेक्चरमध्ये घेतलं याच्या व्यतिरिक्त कुठलाही क्वेश्चन हा बनू शकत नाही, कारण म्हणजे टॉपिक ही ब्रॉड आहे, पण आपण जेवढं रिलेव्हंट आहे तेवढं काय केलं 100% घेतलेलं आहे. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण लेझर स्टार्ट करू.